हाय, गुड मॉर्निंग. तर आता आज काय करायचं? आज आहे सॅटर्डे, वीकेंड आहे. आज आम्हाला फिरायला जायचं आहे आणि हा आमचा पहिला वीकेंड आहे ज्याच्यामध्ये आम्ही ॲक्च्युअली पुणे एक्सप्लोअर जातोय. करणार आहोत आणि फिरायला जाणार Correct. आहोत. आणि आता बेसिकली आता जस्ट आम्ही उठलो आहे, नाश्ता वगैरे झाला आहे. ब्रेकिंग बॅडचा एक एपिसोड संपलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही 12 वाजले हे करता करता. आता 12 वाजता आम्ही निघणार आहोत आणि आज आम्ही डिसाईड केलं होतं आधी की आपल्याला जायचं आहे प्रति बालाजीला. ते खूप लांब आहे. आणि मी जस्ट मॅपवरती पाहिलं तर 46 किलोमीटर आहे, 2 तासचे राईड आहे. मला तर नाही. आवडेल करायला, खूप जास्त पण आहे. हिला मला असं नाही वाटतं त्यापेक्षा आपण आज अरे, शॉपिंग शॉपिंग नाही, शॉपिंग भरपूर झालं या महिन्यात. माझा खर्च खूप जास्त होता या महिन्यात. मी तुला हा महिना म्हटलं कधी होतं, संपतो पहिला- असं झालं मला वाटतं. कधी माझी सॅलरी मी तुला बोलले की पहिला महिना तुला बघायचंच नाही. अरे मग काय ना, पैसे कंगाल लागतात. झालं तर काय हा करायचं? चालेल ना. बरं ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण मला वाटतं ते खूप मोठं, अरे हा दरवाजा मला ढकलतो बाहेर. एक हवा येते. खूप हवा येते ॲक्च्युली. आणि ही हवा बापरे, मला असं वाटतं आता मला केस उडते बघा, दिसतात सफेद केस माझी. हां, तर आता आपण असं डिसाईड करूया की ते खूप लांब आहे, बट मला आवडेल ट्रॅव्हल करायला. 2 तासाचंच आहे. 2 तास जायला आहे. अरे मोकळे संकेत मोकळे फक्त- रोड आहेत, मोकळे मोकळे रोड आहेत. असं मस्त तू हवेशीर असं बघत पण बघत मग मला गाव बघत shopping करायचं बस. होतं. तर शॉपिंग हे होत राहतं, पण हे शॉपिंग जाणं- म्हणजे माझ्या कपड्यांचं शॉपिंग नव्हतं, मला होम डेकोर जसं तुम्ही बघू शकता इथे हा, अजून मग ते राहिलंय रस्त्यात थोडं. भेटतं ना बरेच असं पण मी लावलेलं म्हणत होते असतं. मला तुळशीबागला जायचं पहिले. तुळशीबाग मध्ये लेडीजचेच कपडे भेटतात. अरे कोण बोललं तुला? मी सगळं बघत होते व्हिडिओज वगैरे असे, तर त्याच्यामध्ये तुळशीबागमध्ये बऱ्याचशा गोष्टी दिसत आहेत. बरं ठीक आहे. एनिवेज आता आपण आणि असं करूया. आपल्यासोबत तुळशीबागेत मी नाही येते, सॉरी तुझं. का? बुधवार पेठेत जातोस का? तिकडे तू नको येऊ माझ्यासोबत. ऍक्च्युली ना आमच्यासोबत एक स्कॅम झाला, मी तुम्हाला सांगते त्याचा स्टोरी आज. ठीक आहे. तर काय झालं त्या दिवशी ना, कोणची गाडी रे? XUV 700. XUV 700 मित्राची माझ्या. बरं तर ठीक काय आहे, बोल झालं? पटापट चल. हा, तर काय झालं माहिती का, ही ते टीव्हीला नंतर सांगू आपण. हेच ते सांगायचं आता मला. बुधवार पेठेचा काय विषय काढलास तू ते सांग. त्याच्याबद्दलच तुला खूप इंटरेस्ट आहे का बोलण्यासाठी की ते काय आहे म्हणून? कशाला तू काढायचं तू टॉपिक? मला सांगितलंस बुधवार पेठ काय असतं ते. मला तर मंगळवार पेठ वगैरे मी नावं वाचली होती तिकडे. हा दुखा लागला. थांब मी पकडते ते एकदा. चल. हा हा हा, असं होतं ना ते. तर काय झालं माहिती का, मी दाखवते. ही वाली जी वायर, ही नाही कुठली आहे HDMI केबल सांग फक्त. ही वाली जी वायर आहे ना, ही वाली. अरे इथं सुकलं काय पण. झालं, सोनीचे जे लोक आहेत, सोनीचा टीव्ही आम्ही घेतला जसं तुम्ही बघू शकता. सोनीचे जे लोक आहेत ते इन्स्टॉलेशनसाठी त्या दिवशी घरी आले होते. काय हवा येते यार मस्त. आणि हा बघा, हा असं टाकतोय आणि माझ्या हातातून ऑलमोस्ट फोन पडला असता. ठीक आहे, माझा ॲपल केअर प्लस आहे, पण तरी पण. तर ते लोकांनी काय बोलले माहिती का आम्हाला, की म्हणजे मी होती त्या दिवशी घरी आणि त्यांनी कसं सांगितलं मला फसवलं. की फसवलं. हां, आणि मी फसले, माझं पण चूक आहे त्याच्यामध्ये, एक्सेप्ट. तर काय झालं की ना, त्यांनी सांगितलं की ह्या केबलशिवाय तुमचा सेट टॉप बॉक्स नाही लागणार, तुमचा टीव्हीच नाही चालणार. हां टीव्हीच नाही चालणार. या केबलशिवाय तुम्ही जर PS5 प्लॅन ते- करताय घेण्यासाठी तर ते सुद्धा नाही चालणार तुमचं. ही केबल तुम्हाला घ्यावीच लागेल. आणि माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता हा टी व्ही बसवण्याचा, कारण ह्या आधीचे जे टी व्ही माझ्या घरी होते ते बेसिकली काय झालं माहिती आहे का, की त्यांनी सांगितलं या केबलशिवाय तुमचं काहीच नाही होणार. आणि माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता हा टी व्ही लावण्याचा, कारण त्याच्या अगोदर माझ्या घरच्यांनी आता कधी लावला होता मला माहीत नाही. तर हे याचं पकडून ठेवतं. ठीक आहे तर नको ना संकेत तसा पकडून फोन माझा. तर ठीक काय आहे, झालं? बोल पटापट, माझा हात दुखेल बरं. म्हणून तर मी एक पकडते नाही ते. नाही ठीक आहे. तर मग काय झालं की मग ना ते त्यांनी 1200 रुपयाची ती फक्त केबल 200 रुपयाला भेटणारी हा. HDMI केबल हिला 1200ला हा. विकून गेला तो माणूस. हा. आणि त्याच्यानंतर तो तिचा फोनही उचलत नाही, तिला message चा reply नाही करत ऐका पूर्ण ऐका, हा शॉर्ट मध्ये सांगतो खूप. तर मग काय झालं की ह्याने ना उलटा पकडला, बघ इथे दिसते उलटा. ठीक आहे. तर तू मग काय चेंज झालं? कर ना एडिटिंग मध्ये. हां, तर मग काय झालं की त्याने ना सांगितलं आम्हाला की म्हणजे मला 1200चं दिलं वगैरे हे ते. आणि मग जेव्हा सेटटॉप बॉक्सवाला आला तो बोला हे कशाला घेतलं तुम्ही, आमच्याकडे तर ऑलरेडी येतं त्या Free सेटटॉप box मध्ये बॉक्समध्ये, येतं, प्लस PS5 मध्ये पण येतं, हे सगळं कशाला घेतलं तुम्ही. आणि ही वायर म्हणजे तसं तर 20, 25, 30, 50 कितीला पण भेटते, मॅक्स 200 पर्यंत ठीक आहे. मी म्हणलं मी 1200 दिले. तो बोला काय, आणि त्याने असं फसवलं स्टुपिड असा विचार केला असेल म्हणजे मनामध्ये चेहरा माझा. केला, हां. हां, मग मी त्याला कॉल केला आणि मी त्याला म्हटलं की तुम्ही बोलला होता सेटटॉप बॉक्स म्हणजे ही लागेल, तर ते तर ऑलरेडी देतात मॅडम, ती आमची 3 मीटरची आहे, तुम्हाला मी म्हणलं अरे होतं पण त्याशिवाय गरजच नाही लागणार हे ते. मी म्हणलं त्याची मोठीच आहे, प्रॉपर होती. मग मी म्हणलं तुम्ही वापस घ्यायला या, मला माहिती नाही आता तुम्ही वापस घ्यायला.
तो आता 5 दिवस झाले मला रोज बोलतोय हा येतोय. आता 2 दिवसापासून तो कॉलच उचलत नाही आहे माझे. तर आज मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाणार आहे. माझा इगो हर्ट झाला होता की त्या 1200 रुपये मी नाही सोडणार. त्याचं रिझन हे आहे की एक तर फालतू खोटं बोलून त्याने, आणि ना रिसिप्टवर काय लिहिलं माहिती आहे का, की मी मागितली त्याला वायर, माझ्याकडे नव्हती, मी मागितली त्याला वायर. जबकी त्याने असं सांगितलं होतं या वायरशिवाय टी व्हीच नाही बसणार. कशी लोक आहेत यार. ठीक आहे. माझी केस उडते पण ही सफेद केस काय सफेद केस, सफेद केस सफेद असो काळे असो ते उडणारच ना. केस असणं महत्वाचं आहे आजकाल. हा राईट. बघा बघा काय मस्त हवा येते माझ्या घरात. ठीक आय आहे. लव्ह चला उडालं उडालं सगळं. परत. आम्ही ऍक्च्युली पांघरून आमचे वाळत घातलेत आमच्या खिडकीमध्ये, जे सारखे उडतात हे बघा. हे संकेतचे पांघरुण आहेत. सो माझं तर ब्लँकेट आहे, दाखवू मी त्यांना. आम्ही गरीब आहोत, आम्ही गरिबीतून वरती आलो आहोत. वरती म्हणजे गरीबाचा प्रश्न नाही बाबा, तू मित्र पांघरूनच आलं पकड यार. तर असं गोष्टी झाल्या. तर आम्ही निघतो आता, आम्ही पटकन पटकन आवरणार तयार होतो आणि मग तुम्हाला आणि आता भेटतो. इकडनं आम्ही जाणार आहोत पहिलं तर ते भांडायला तिचं ते केबलसाठी. त्याच्यानंतर मग आम्ही कुठं जायचं हे त्याच्यावर डिसाईड करू आणि लवकरात लवकर निघू. सो मला इथे जावंच वाटत नाहीये. तर आता मी कुठे गेला, पहिलं तर त्यांच्या ऑफिसमध्ये जाणार आहे वायरवाल्याच्या, आणि मग आम्ही फिरायला जाणार आहे. मीनवाईल बघू काही खायला भेटतंय तर. निघेल का वायर? नाही निघणार, राहू दे, त्यांनाच हे होते, त्यांनाच काढू दे. परत मग ते टी व्ही वगैरे काढावं लागेल. चल. तर आत्ताच आम्ही जाऊन आलो त्या वायरकडे, वायरवाल्यांच्या ऑफिसमध्ये, आणि बऱ्याच गोष्टींमध्ये आमचे थोडेसे वाद झाले. कारण त्यांचं असं होतं की आम्ही नाही बोलत आहे हे ते. तर बघू आता आम्ही कुठे चाललोय. प्रतिबालाजी माईक आहे. डबल आवाज येईल. प्रति बालाजी इथून 2 तास दाखवत आहे आम्हाला. 60 किलोमीटर लागली आहे. आणि फायनली ते वायरवाले जे आहेत ते बोललेत की आम्ही ट्यूसडेला देऊ. ओके चालेल ना. आम्ही दोघंही खरंच बोललोय. पहिली गोष्ट तर ते लोक ऐकायला तयार नव्हते, मग आम्ही त्यांना बऱ्याच गोष्टी बोललो. इनफॅक्ट आमच्याकडे व्हिडिओ एव्हिडन्स पण होता. सो ते लोक बोलले की ठीक आहे चालेल, आम्ही देतो तुम्हाला, ट्यूसडेला वायर घेऊन जातो आणि देतो. आले तर ठीक आहे, नाही तर परत जावं लागेल. आता मला भूक लागली. आता आम्ही लोकेशन टाकणार आहे प्रति बालाजीचं, आणि जातानाच आम्ही खाणार पण आहे काहीतरी. चला. आता हां ठीक आहे. आता माझे डार्क सर्कल्स खूप बेकार दिसत ना बाहेर. हे लायटिंगचा प्रॉब्लेम आहे, डार्क सर्कलचा प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम माझा आहे. मी मला एक रील पाठवली होती, त्या रील बघून आम्ही आलोय. ते रील बघून आम्ही आलो खरं. आवाज येतोय का? हां आम्हाला जायचं होतं प्रति बालाजी, म्हणजे जायचं होतं म्हणजे जाणार अजून पण आहोत. जायचं आहे. ठीक आहे. तर या रस्त्यामधून हा मध्येच कुठेतरी लागतो. हा कॅफे, हा मध्येच. हे कॅफे थोडी असतं, काय असतं, हा कॅफेच असतं. मराठी मीडियम मी आहे तर मग ना त्याच्यामधून आम्ही आलो असं पुढे. आणि रील तर अशी होती की खूप फेमस आहे, हे आहे ते आहे, आणि इथे फक्त आम्ही एकटेच आहोत. कोणच नाही अख्ख्या रेस्टॉरंटमध्ये. म्हणजे ऑड टाइम आहे ॲक्च्युली, खूप ऑड टाइम आहे. 3:30 एवढा ऑड टाइम आहे की अख्खा 4:17 आहे इथे. त्याच्यामुळे ते ऑड टाइम. मोर दॅन आय थिंक 50 सीट्स असतील, पण आम्ही एकटेच आहोत. कारण का हा जेवायचा टाइम आहे. सो ऑड टाइम. हा जेवायचा कॅफे पण नाही आहे पाहिजे, हा कॅफे आहे प्रॉपर. सो ऑड टाइमला आल्यामुळे लोक नसतील. मे बी इथे असतील लोक, बट आम्ही ऑड टाइम. मीच रील पाठवली होती आणि मीच खराब करते ना, म्हणून मी नाव नव्हतं सांगत, पण नाही सांगणार मी नाव. याचे पोस्टर्स लावायला पाहिजे ना, छान वाटतं. तर आत्ता आम्हाला येता येताच असं रिअलाईज झालं. मी त्याला म्हणलं आपण एक छोटी कार घेऊया खरे. आमचं कसं होतं माहिती का, मी सांगते. पहिले आम्ही छोटी कार विचार करतो, मग आम्ही Cars 24 खोलतो, मग आम्हाला मोठ्याच गाड्या आवडतात. असं कितीतरी वेळा झालं. आणि अशी कार आवडतात ज्याच्यामध्ये नवीन कार. हां सो असं आहे. सो छोटी कार कधी कधी वाटतं असं की मला शिकायचं म्हणून घेऊन घ्यावी, पण मग ते हे असं खोलतो ना ऑनलाईन तसं लगेच ते मोठाच आवडतो. बट तिकडचं कॅफेचा अरोमा मस्त आहे ॲक्च्युली. मी तुम्हाला एक व्हिडिओ काढून दाखवू शकतो त्याची. दाखवू का? एक मिनिट.
थँक्यू. सुरू करा. आता आम्ही जे 2 डिश मागवले ठीक आहे, त्यातलं एक आहे मोमोज आणि एक आहे पेरी पेरी फ्राईज. तर आम्ही काय करतो, जेव्हा पण आम्ही कधी नवीन गेलो ना तर आम्ही बघतो हे काय आणलं, ते हे आहे का? झोल मोमोज. तुम्ही एक मिनिट हा. एक्सक्यूज मी, तुम्ही हमस असं सेपरेटली सर्व करता का? अच्छा, हिंदी हिंदी. ओके ओके. हमस आप साइड में देते हो क्या, ऐसे सेपरेटली सर्व करते हो जैसे आपने सॉस दिया वैसे? ऐसा नहीं देते आप? ओके ठीक है, कोई बात. तर आम्ही नेहमी काय करतो की जर एखाद्या नवीन रेस्टॉरंटमध्ये आम्हाला डिशेस समजत नसतील तर एक पहिले आम्ही अशी मागवतो जी माहिती आहे आणि दुसरी जी नाही माहिती. तसं आम्ही आता इथे फ्राईज मागवलं आणि दुसऱ्यावाला एक मिनिट मग दाखवते. ते तसं नको दाखवू, ते मला वाटतं सांडेल. हातात घेऊन असं दाखव, उलटं दाखव. बॅक कॅमेऱ्यामध्ये. हां दाखवते. आता आम्ही खातो. आणि कदाचित सांडेल हे माझ्याकडनं. अरे वा संकेत, एवढा भरोसा आहे तुला तुझ्यावर. पहिले नव्हताच रे तू असा. म्हणजे मी तशी क्लमझी आहे आणि हा नाही आहे, पण आता हा झाला आहे क्लमझी. म्हणजे मी सुधारायला पाहिजे, हाच बिघडला आहे. प्राईस छान आहे. थोडं मागूनच भेट. मी त्या झोल मोमोसाठी एक्सायटेड आहे. घेतलंच पण तू ते ॲक्च्युली त्या ह्याच्यामध्ये डिप करून खायचं. पेरी पेरी फ्राईज खूप आवडतात. आपण ह्याच्यात डिप करून बघूया कसं लागतं ते. ट्राय कर ना. ट्राय. ते असंच चालू आहे बहुतेक हवेमुळे. त्यात कोणच नाही, कसं काय चालू आहे ते. गेट पास. तुला जायचं का त्याच्यासोबत? तर आता आम्ही पोचलेलो आहोत फायनली, खूप स्ट्रगल नंतर संकेतच्या. तू सांग ना जरा, तुला बरंच काही बोलायचं होतं. मला फक्त व्लॉग चालू होऊ दे का सीमा. मग असं काही नाही आहे. म्हणजे बेसिकली आज आम्ही बराच मोठा ॲक्सिडेंटपासून वाचलो आहे. जस्ट बिकॉज सीमा ड्रायव्हिंग करत होती त्यावेळेस एक मोठा प्रसंग तिने काय ओढवला. हे मी माझ्या लाईनमध्ये बरोबर चालत होती, ठीक आहे, तो त्याचा प्रॉब्लेम होता. थांब जरा. कुठे आहे चप्पल? असं तिकडे टायमिंग असतात ते लोक असं कसं आपण चालू तो हां सॉरी आता आपण परत रिकॅप करूया. तो टॉपिक आता नंतर घेऊया आपण, जो मी बोललो होतो. कारण का मंदिराच्या परिसरात आपण तो टॉपिक नको घ्यायला. आणि आता आपण मंदिर कसं आहे ते दाखवूया आधी तुम्हाला. आम्ही अर्धा रस्ता चालत आलो. चप्पल आम्ही दिलेली आहे. वॉशरूममध्ये गेलेलो आहोत. वॉशरूममध्ये बिना चप्पलांचं जायचं, लक्षात ठेवा नेहमी. आणि हे मला लॉजिक नाही कळलं, पण ठीक आहे. एनिवे मे बी ते घाण होऊ नये म्हणजे प्रत्येकाच्या चपलांची घाण असते, त्याच्याने जास्त वॉशरूम्स खराब. बरोबर. तर आता त्यांना एक दाखवू आपण. एक मिनिट, आम्ही तुम्हाला मंदिर दाखवतो. हां दाखवू. ही म्युझिक जी आहे ना, हे वाद्य जे वाजतंय ते माझं फेवरेट आहे. त्याला काय बोलतात मला माहिती नाही, पण खूप छान वाटतं. नाईस ना, मस्त वाटतं ना एकदम. काय काय करावं लागतं बघा. तर आत्ता आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप खूप सुंदर आमचं दर्शन झालं. आरती भेटली आम्हाला छानपैकी आणि खूप सुंदर देवाचं दर्शन झालं. एकदम असं जे आरती करतात त्याचं जे तेज असतं ना पूर्ण मूर्तीवर पडतं. 2-3 वेळा लाईन लावली आम्ही. हां, आणि मग
आरती पण भेटली, खूप सुंदर वाद्य ते वाजवतात ते पण बघायला भेटलं. आणि आम्हाला ना ॲक्च्युली आम्ही लेट होतो, म्हणजे पाठी होतो आम्ही एकदा, आणि आम्हाला डायरेक्ट पुढे पाठवलं. कसं करे बघितलंच का तुम्ही? म्हणजे आपण जेव्हा एंटर केलं दिसतंय ना, आपण जेव्हा एंटर केलं तेव्हा बघ आपल्याला डायरेक्ट पुढे पाठवलं आणि लगेच गेल्या गेल्या आपलं दर्शन झालं. कुठे? मग तेच तर बोलते ना, आपलं म्हणजे तसं झालं. हां, लगेच गेल्यावर मग 2-3 वेळा आमचं झालं असं. मग आम्ही मागे जाऊन थांबलो, तिकडनं क्लिअर दिसत होतं. हां. परत आम्ही लाईन लावली, परत एकदा दर्शन घेतलं. परत मग आम्ही बाहेर निघालो आणि परत आरती चालू झाली. मग परत आम्ही गेलो 3-4 वेळा दर्शन घेतलं. आणि इथे तुम्हाला मोबाईल पहिलेच सबमिट करावा लागतो, जो आम्ही केला होता, म्हणून आम्ही आत्ता सगळं नव्हता केला. सांगतोय. हे काय खोटं बोलतो. आम्ही आधी आत गेलो तर काका असे बोल मोबाईल तसं नाही गेलं, त्यांनी कसं गेलं होतं का? मोबाईल 2 सेकंद त्याचे पॉज झाले. मोबाईल परत मागे परत म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं, आम्ही लक्ष नव्हतं दिलं एवढं, आमचं ते ब्लॉग आणि हे सगळं चाललं होतं. आमचं लक्ष देवाकडे होतं. मग खूप सुंदर आहे इकडे, मी दाखवते तुम्हाला. छान वाटतं इकडे. ही डोंगराचं पाणी येत असते कदाचित. इथे भात लागतोय, हा भाताचा येते. मग हे भात इंद्रायणी कसं माहिती तुला? इंद्रायणी भात येतो कारण का इथे सगळीकडे इंद्रायणी. हा, इथे ना आम्ही रस्त्याने पण येत होतो तेव्हा सगळीकडे इंद्रायणी. इथे इंद्रायणी आंबेमोहोर तांदूळ मिळेल, इंद्रायणी आंबेमोहोर तांदूळ मिळेल. पाणी कसं आवाज मस्त वाटतं एकदम. खायला आवडेल का इकडे? खूप छान वातावरण झालंय आता इथे. आता आम्हाला इथून 2 तास ट्रॅव्हल करून परत जायचं आहे. हा ठीक आहे, त्याच्यात काय नाही एवढं मजा आहे, पण रस्ता मोकळा आहे पूर्ण. हा, एवढं काय नाही, रस्ता पण चांगला आहे, मस्त रस्ता चांगला आहे. सीन खूप छान. मला माहिती आहे, मी आधी आलो होतो ना, सो मला माहिती होतं की असं आपलं शहरी रस्ता नाही, तो हायवे टू हायवे एकदम मस्त पैकी. संकेत सगळीकडे फिरला, आता तुम्हाला फिरवतोय. आता तो कोणावर फिरला काय दुनियासोबत फिरलोय मी, म्हणजे मित्रांसोबत. दुनियेला फिरवलेस, दुनियासोबत फिरलोय असं. दुनियेला फिरवलेस तू असं बोल, आणि मग तू माझ्यासोबत आहेस असं म्हणायचं का तुला? संकेत असं नाही ना, दुनिया सोबत फिरलास तू का दुनियेला फिरवलंस तू? दोघांमध्ये डिफरन्स आहे, कळलं जे का? आहे ते आहे. आणि ना आमचं ना शूजचं जे कुपन नंबर होता 551 होता, आणि हा बोलते 559 बोलले ना ते. हे नाही रे, काय बोललं? 49. हा ते जे पण बोलला असतं, पण चुकीचं बोललास ना. हा, तर गाडीचं शॉर्टकट मारायचा. तू गाडीचं सांग ना, त्यांना सांगणार होतंस ना. काय गाडी? माझं बेइज्जती करायचं होतं ना तुला. ते इथे माझ्याकडे घे. माझ्या जवळ आला पाहिजे का? हे माझे केस असे का दिसतात? ते आहेत तशी दिसतात. सो बेसिकली काय झालं की आम्ही हायवेला होतो आणि ही कशीही चालवते, म्हणजे हिला गाडी चालवण्याची. हां, तर बरंच सीन चेंज झालं असं की आम्ही जेव्हा ही गाडी चालवते तेव्हा मला खूप मी मागे बसून पॅनिक होत असतो, कारण का ही कशीही गाडी चालवते कशीही, ना मागच्या गाड्या बघत ना पुढच्या गाड्या बघत, मेन लेनमध्ये गाडी चालवते. म्हणजे समजा 3 पदरी रोड असेल तर मधल्या लेनमधून गाडी चालवते. आणि त्यात आता असं झालं की एका बाईकवाल्याला कट मारला येणे, आणि मागचा जो आम्हाला ओव्हरटेक करत होता तो आम्हाला जाता आता काहीतरी बोलून गेला. मी त्यांच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं, कारण मला तो दाखवता की कशी गाडी करायला पाहिजे होतं तो सगळ्यात मला. तो माणूस आम्हाला बाईकवरून 2 जण होते, तो जाताना आम्हाला बोलतोय इथे काय आहे तिथे जा ना असं, आणि हा असंच बघत बसले. मी काय बोलू शकत नाही. आय कम्प्लिटली अग्री विथ यू, बट काय ही जस्ट डझंट लिसन. असं त्याचा व्ह्यू होता, म्हणजे बघण्याचा त्या गोष्टीकडे. असं कोण करतं यार? हा, असंच करतो मी, ठीक आहे. आता आणि ह्याला मी बसल्यावर सांगितलं होतं पॅनिक होणार अशी आत्ताच उतर. नाही, माझं तसं नाही. मी कसं म्हटलं माहिती आहे का, की जाऊ दे आता, सोड आता तू. मी काहीही बोललो तरी तू मला काही ना काही बोलणार, ओरडणार, एक्सेट्रा एक्सेट्रा. 1 तास चालवली मी चालवली, तू फक्त 15 मिनिटं चालवलीस. अर्धा तास 15 तास एक्सेप्ट कर संकेत. 15 ते 20 मिनिटं चालवली एक्स्ट्रा फक्त, बस. त्याच्यात ओरडा खाल्ला का तू? आता जाताना पूर्ण मीच चालवणार आहे. मी काळजी घेणार आहे की आम्ही सुखरूप घरी पोहोचू. 2 तास चालवणार संकेत. हिच्याकडे जर दिला तर आम्ही कदाचित उद्या सकाळी हिच्याकडे देण्याचा प्रश्न नाहीये. जर तो हा माझ्याकडे गाडी देतो तेव्हा नेहमी, आतापर्यंत असं कधीच नाही झालं की हा मस्त एकदम शांतपणे बसला. तू एवढा वरती काय घेतलायस फोन, मला कळत नाही. कारण का हे असं जर बघितलं तर अंधार येतो, असं पाहिलं तर जरा लाईट येतो तो. तर मग नेहमीच हा असा पॅनिक होत असतो, म्हणून मी आज त्याला बसल्यावरच बोलले की तू जर पॅनिक होणार असेल तर तू उतर. मग मला उतरायला पाहिजे होतं घरीच.
घरीच दर्शन उतरलं. कसं झालं असतं तुझं छान जर झालं. तुला घरीच ठेवलं असतं मी तर. हाय तू कुत्रा बघ मग चला आपण मूर्ती बघूया आपण जरा. हा मूर्ती घ्यायचं चला. हे मी नाही गेलं, ते सीमाने गेलं. हा काय मस्त वाटतं यार बघायला. सही शॉट आहे हा. त्यासाठी चालू आहे मी. कुठे आलं माहिती आहे का? मी इथून निघालोय आणि आम्ही आजचा ब्लॉग इथे एंड करतोय येस. कारण की माझा बॅटरी लो झालाय फोनची. आणि आम्ही आता घरी निघालो. आम्ही कदाचित अजून 2 तास लागतील आम्हाला घरी पोहोचायला. तोपर्यंत काय मध्ये आम्ही चहा प्यायला थांबणार आहोत, जेवायला थांबणार आहोत. कदाचित माझ्या फोनमध्ये शूट करू आणि नाही शूट झाला तर हा ब्लॉग आज तुमचा इथे संपतो आहे. धन्यवाद बघण्यासाठी. थँक्यू. ए लाईक शेअर सबस्क्राईब करा. ते करतीलच ना, ते काय सांगायची गरज आहे काय? नक्की बाय.